हॅलो हॅलो श्री गणेश देवा, 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 कमळाचे लाल पुष्प अर्पितो तुला, कमळाचे लाल पुष्प, कमळाचे लाल पुष्प, कमळाचे लाल पुष्प अर्पितो तुला, शुभाशिष दे तव बालका, शुभाशिष दे, शुभाशिष दे, शुभाशिष दे तव बालका, श्री गणेश देवा, 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 14 विद्येचा तू चिरदाता, रंग भरू दे नाट्य कलेला, 14 विद्येच्या शिरदाता, दाता विद्येच्या तू चिरदाता, रंग भरू दे नाट्य कलेला, प्रार्थितो मी तुझला दर्शन दे आता।
गणेश देवा दशावतारी घेऊन गाथा फिरतो जगती गणनाथा दशावतारी घेऊन गाथा जगती गणनाथा देह भाव हरपला तुझ पाहता देह भाव हरपला देह भाव हरपला देह भाव हरपला तुझ पाहता श्री गणेश देवा 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 गजानन महाराज हा दास आपल्या चरणी लिहित आहे वरम रुही वरम रुही वरम रुही हे वत्सा सूत्रधरा मी माझ्या मात्यांपित्यांसमवेत कैलास पर्वती तांडव नृत्य पाहत असता एकाएकी ही तुझी स्तवनवाणी हा ऐकून या रंगभूमीवर मी प्रगट झालोय. सांग रे भक्ता, एकाएकी माझं स्तवन करण्याचं कारण काय? विघ्ने बहु येती ऐसा खेळा रंग भरेचा ऐसा खेळा ऐसा खेळा ऐसा खेळा रंग भरेचा रंग भरेचा रंग भरेचा वर द्यावा मज प्रती मंगलदायक तू गणपती. चिंता करू नकोस, या ठिकाणी तू तुझ्या नाटकाला प्रारंभ करीत आहेस आणि भलभलती विघ्न येण्याचा संभव तुला भासतोय. मी माझ्या हाती असलेल्या पाशांकुशाच्या योगे करून समूळ विघ्नांचा नाश करील असा मंगलमय आशीर्वाद. अन्य काय इच्छा? अन्य ही बाले वदती कैसी अन्य ही बाले अन्य ही बाले अन्य ही बाले वदती कैसी वदती कैसी नाही तया नामती नाही तया नामती आम्हा वरदे तू गणपती आम्हा वरदे तू गणपती आम्हा वरदे तू गणपती. चिंता करू नकोस, तुझ्या नाटकात काम करणारी अज्ञान बालक सूज्ञ होऊन देवगुरु बृहस्पती प्रमाणे भाषण करू लागतील, गणगंधर्वाप्रमाणे गायन करू लागतील आणि अष्टरंभांप्रमाणे नृत्यही करू लागतील. तसंच त्यांच्या जीवाग्री श्रीदेवी सरस्वती सदैव वास करील असा माझा शुभमंगल आशीर्वाद. शुभमंगल आशीर्वाद. शुभमंगल आशीर्वाद. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उचिषे दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देवा जय देवा जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवा जय देवा मोरया. ओम नमो श्री गजाननाय ओम नमो श्री गजाननाय ओम नमो श्री गजाननाय ओम नमो श्री गजाननाय ओम नमो श्री
गजाननाय ओम नमो श्री गजाननाय रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदना चूटी कुंभकेशरा रे झडित मुकुट शोभे तो बरा तेनु पुरे चरणी गाजरिया जय देवा गजानना गजवदना ओम नमो श्री गजाननाय 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 लंबोदर पीतांबर परिवर बंधन सोंड वक्र दुंड द्विनयना दास रामाचा वाटपाये सुजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देवा गजानना गजवदना ओम नमो श्री गजाननाय ओम नमो श्री गजाननाय विघ्नहरा मूषक वाहना करता करता वार्ता प्रेम शुभम भवतु मंगलम इष्ट काम सिद्धरस्तु सर्व मनोरथ सफला संतु. तुझ्या सहित इथं जमलेल्या या साऱ्या भक्तांना या विघ्नहर्त्या गणपतीचा शुभमंगल आशीर्वाद. निघालो मी माझ्या स्वस्ताने. गजानन महाराज शरण आहे. विघ्न विनाशक मंगलमूर्ती विघ्न विनाशक मंगलमूर्ती दिनांचा कैवारी शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी शिवसुता भजावे दिनरजनी. सुस्वागतम सुस्वागतम. रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून हे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागनिनाय श्रुती विघ्ने विभूषिताय गौरी सुताय गणनाथाय नमो नमस्ते नमो नमस्ते नमो नमस्ते. 14 विद्या 64 कलेचं आराध्य दैवत श्रीदेव गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता ब्रह्मनंदिनी श्रीदेवी सरस्वतीला अभिवादन करून ग्रामदेवता श्री भावईच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा तमाम जमलेल्या नाट्य रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक महान पौराणिक दशावतारी नाट्य कलाकृती यक्ष उद्धार. झाराप केंद्र शाळा नंबर 1 चे विद्यार्थी सविनय सहर्ष सादर करीत आहेत यक्ष उद्धार. पात्र परिचय गणपती भागेश बोभाटे, सिद्धी दुर्वा मांजरेकर, रीती शांभवी कुडाळकर, हिडंबा पार्थ हळदणकर, ब्रह्मराक्षस श्रीयश गोडे, इंद्र पल्लवी मालवणकर, वरुणदेव नेहा माणगावकर, अग्निदेव रितेश जोशी, यमधर्म मयंक गावकर, दुर्वास ऋषी मृण्मय पाटकर, गंधर्व धनेश माणगावकर, रंभा श्रुती तेली, यक्ष वेदांत पाटकर, नारद उदय परब, पुराकी अनंत मांजरेकर, सुमती प्रिया माणगावकर, राजा सूर्यसूत गीतेश गावकर, पार्वती गायत्री मेस्त्री, हार्मोनियम वादक सुप्रसिद्ध भजनकार बुवा संकेत उडव, मृदुंगमणी सिद्धेश माळगावकर, तालरक्षक नाथा काळसेकर. रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून केंद्र शाळा झाराप नंबर 1 सविनय सहर्ष सादर करीत आहे एक महान पौराणिक हृदयस्पर्शी नाट्य कलाकृती यक्ष उद्धार. धन्यवाद.
चांदण्यांच्या स्वप्नात चांदण्यांच्या जणू पौर्णिमा दिसावी होऊनी आज राधा होऊनी आज राधा माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी स्वप्नात चांदण्यांच्या स्वप्नात चांदण्यांच्या जणू पौर्णिमा दिसावी होऊनी आज राधा होऊनी आज राधा माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी पूजली पान फुले ग पूजली पान फुले ग गुपित राधिके मला कळे ग गुपित राधिके गुपित राधिके गुपित राधिके मला कळे ग अवचित धागा कसा जुळी ग अवचित धागा अवचित धागा अवचित धागा कसा जुळी रेशीम गाठ बसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी मी मन हरिणी मी वन राणी मी मन हरिणी मी मन हरिणी मी मन हरिणी मी वन राणी भ्रमर छेडितो गुंजत गाणी भ्रमर छेडितो भ्रमर छेडितो भ्रमर छेडितो गुंजत गाणी माठ धर खरे नितळी पाणी माठ धर खरे माठ धर खरे माठ धर खरे नितळी पाणी माझी लाज रुसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी स्वप्नात चांदण्यांच्या जणू पौर्णिमा दिसावी जणू पौर्णिमा दिसावी शृंगाराच्या निबिड वनात
तिता मगे धिताम तातया 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 तिता मगे आहा मला एकही बक्षीस सापडलं नाही. या साम्राज्यातून त्या साम्राज्यात, त्या साम्राज्यातून या साम्राज्यात बक्षीस होताना मला एकही बक्षीस सापडलं नाही. मुख्याचं संचालन करण्याला मला एक बक्षीस सापडला तर त्याची मांस रक्त पिऊन ताण भूक शांत करेल. पण मला एक बक्षीस सापडलं नाही तर माझ्या बंधूला सापडलं असणार. मग त्या माझ्या बंधूची मार्ग प्रतिष्ठा करावी. आहा मला एकही बक्षीस सापडलं नाही. तुला तरी बक्षीस सापडला? मग ती समोर दिसणारी अरण्या, त्या अरण्यात आम्ही दोघंही प्रवेश करूया आणि बक्षीस सापडला तर त्याची मांस आणि हाताने खाऊन टाकूया. मग चल. आहा कोटी देव अधिपती इंद्रदेव येती. 33 कोटी देव अधिपती इंद्रदेव येती. देवांसहित या विश्वाचे पालन ते करीती. देवांसहित या विश्वाचे पालन ते करीती. 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. मुला समानती प्रजा मानवी करीती सांभाळ 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. देवांसहित या विश्वाचे पालन ते करीती. देवांसहित या विश्वाचे पालन ते करीती. 33 कोटी देवाधिपती इंद्रदेव येती. इंद्रदेव येती. इंद्रदेव येती. अरे वा, कोण हे अमरावतीचे राजवैभव आणि या राजवैभवाचा अधिपती होण्याचा मान या अमरीशाला प्राप्त झाला. अदिती माता आणि कश्यप पिता यांचा कुस्वा धन्य करण्यासाठी या अमरीशाचा जन्म झाला आणि हा जन्म सार्थक करण्यासाठी
काशीच्या पूर्णमय क्षेत्रात आम्ही शतयज्ञ संपन्न केले. त्यावेळी देवादिकांनी आमच्यावर पुष्पवर्षाव केला आणि त्रिदेवांनी अमरावती माझ्या स्वाधीन केली. त्या दिवसापासून अमरेश या नावाने मी ओळखू लागलो. पण देवा, हा मानवतेचा देव मला तुझ्याच कृपा प्रसादाने प्राप्त झाला आणि भक्ती सामर्थ्याने मी देव बनलो. त्या मानवतेला तुझाच आशीर्वाद. पण देवा, तुझे नित्य नेहमी गुणगान गाल्याशिवाय या देहाला काही समाधान नाही. हे देवा, हे करुणा घना, तुझा मंगलमय असा आशीर्वाद दे. देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना. न लगे मजला, न लगे मजला, न लगे मजला. न लगे मजला, धन संपदा सुख शांती दे प्रजाजना, सुख शांती दे, सुख शांती दे, सुख शांती दे भक्तजना. देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना. पुण्याई माझ्या पदरी पडू दे, पुण्याई माझ्या, पुण्याई माझ्या पदरी पडू दे. देवसेवाई मजला घडू दे, देवसेवाई मजला घडू दे. कीर्तीचा गज बडबडू दे, कीर्तीचा गज बडबडू दे. दाही शान, कीर्तीचा गज बडबडू दे. दाही शान. देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना, देवा हे करुणा घना. आज आहे तो षण्मासाचा दरबार. त्यासाठी देवतांची मार्ग प्रतीक्षा करणं हेच योग्य. विश्वाची जलदेवता म्हणजेच हा वरुण देव, या देवाचा राज्य दरबारी राज्यसभेला उपस्थित झाला. पण आपण आलेची जाणीव करून द्यावी हेच योग्य. अमरेश महाराज, हा वरुण देव तुमच्या चरणी सादरीने प्रणाम करतो आहे मंगलमय असा आशीर्वाद. स्वकर्तव्य बाजूला ठेवू हा अग्निदेव या देवतांच्या देवदरबारी उत्तीर्ण झाला. नित्यनवी विश्वाच्या कल्याणासाठी महत्वाची जबाबदारी ती देवतांनी या अग्निदेवावर सोपवली. आणि ती जबाबदारी कोणती? तर मृत्यू लोकात प्रत्येकाच्या घरात अग्नी नसेल तर जीव जंतू टिकू शकत नाही. अग्नी हा प्रत्येकाला लागतोच. पण आपण आल्याची जाणीव अमरेश महाराजांना करून द्यावी. कोण अमरेश महाराज?
या विश्वाचा शाश्वत धर्म देवतांच्या देवदरबारी उपस्थित झाला. पण आपण आल्याची जाणीव या देवतांचा अधिपती अमरेश महाराज यांना करून द्यावी. कृपया सर्वांनी सहकार्य करावं. शांत चित्ताने नाट्यप्रयोग पाहून मुलांना सहकार्य करावं. या देवतांच्या देवदरबारी आपल्याला सादर करतोय. काय मंगलमय असा आशीर्वाद. आपण केलेली सोबत आणि त्याचा मान हा यमधर्म स्वीकार करतो आहे आणि या तिथे प्रवास विराजमान होत आहे. दिव्य तुझ्या तेजाने, दिव्य तुझ्या तेजाने, दिव्य तुझ्या तेजाने जगमगले भुवनाज, जगमगले भुवनाज. हे दिनमणी व्योमराज, हे दिनमणी व्योमराज. भास्कर हे गगनराज, भास्कर हे गगनराज. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल. कोटी कोटी ओम नमो भगवते वासुदेवाय. देवा तुझं नामस्मरण करत या दिवसाची सुरुवात होते आणि त्याच नामस्मरण करतात दिवसाचा शेवट होतो. देवा तुझे नामस्मरण करणे म्हणजे आमच्यासारख्या साधुमंतांचे कर्तव्य आहे. पण देवा आज या बऱ्याच दिवसांनी या राजसभेत दुर्वास मंत्र्याचे आगमन झाले. याची जाणीव अमरेशाला करून द्यावी. हेच योग्य. कोण अमरेश? हे मन हे उगे या आपल्या पदस्पर्शाने ही अमरावती पतित पावन झाली. हा अमरेश तुमच्या चरणी सविनय सादर प्रणाम करतो. तुझी कीर्ती या समुद्रात सदैव देवर राहो. या सिंहासनावर विराजमान व्हा. देव हो, या देव दरबारी मनाच्या मनोरंजनासाठी रम्यचे नृत्य आणि गंधर्वाचे गायन अशा तऱ्हेने या देव दरबारची सांगता होते. त्यासाठी गंधर्वाला हाक देतो. कोण कोण रे चित्रमा गंधर्वा? या देव दरबारी हजारो. कर्तव्य बाजूला ठेवून देवदरबारी आमचं गायन आणि वादन होणार म्हणून या राजसभेला चित्रमा गंधर्व उपस्थित झाला. पण आपण आल्याची जाणीव करून द्यावी. कोण अमरेश? हा चित्रमा गंधर्व आपल्या चरणी लीन होत आहे. आहे मंगलमय असा आशीर्वाद. देव हो, ज्या मनाच्या मनोरंजनासाठी आपण या देवदरबारी उपस्थित आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यासाठी नृत्याची गरज आहे. त्यासाठी रम्येला हाक देतोय. कोण गौरवशी? या देवदरबारी हजारो. छननन छुम छुम तननन तुम तुम. रुमक झुमक जणू पैजण बोले आली गुलाबी छबी. रुमक झुमक जणू पैजण बोले आली गुलाबी छबी. इंद्र दरबारी नाचे सुंदरी, इंद्र दरबारी नाचे सुंदरी, इंद्र दरबारी नाचे सुंदरी. रुमक झुमक जणू पैजण बोले आली गुलाबी छबी. रुमक झुमक जणू पैजण बोले, रुमक झुमक जणू पैजण बोले, रुमक झुमक जणू पैजण बोले आली गुलाबी छबी. इंद्र दरबारी नाचे सुंदरी, इंद्र दरबारी नाचे सुंदरी, इंद्र दरबारी नाचे सुंदरी. स्वकर्तव्य बाजूला ठेवून देवतांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या उर्वशीचे आगमन या देवतांच्या देवदरबारी झाले. आपण आल्याची जाणीव देवेंद्र महाराजांना करून द्यावी. हेच योग्य. देवेंद्र महाराज ही उर्वशी आपल्या चरणी लीन होत आहे. मंगलमय असा आशीर्वाद. पण आपल्या चरणाची चरणसेवा करणं हे माझं नित्यच कर्तव्य. लीन सदा चरणी.
देव हो, आपण ज्या नृत्य गायनासाठी आज या देवदरबारी उपस्थित आहोत त्या नृत्य गायनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. हे गंधर्व तुमचे गायन आणि वादन आणि हे उर्वशीचे नृत्य त्याने देवतांची मने जिंकून घेतली. रंभानाची रे रंभानाची रे रंभानाची रे नाची रे नाची नाची रे रंभानाची रे नाची रे नाची नाची रे पद घुंगल बांधे रंभा नाची रे पद घुंगल बांधे रंभा नाची रे रंभा नाची रे रंभा नाची रे रंभा नाची रे पद घुंगल बांधे रंभा नाची रे पद घुंगल बांधे रंभा नाची रे पद घुंगल बांधे रंभा नाची निरंभा इंद्रलोकधी काही सुमती दासी निरंभा 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 इंद्रलोकधी काही सुमती दासी ब्रह्मानाची ब्रह्मानाची नाची 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 गरुबाधे रंभा नाची गरुबाधे रंभा नाची गरुबाधे रंभा नाची तुम्ही मला बापाचा वाटकरी बनवले आणि शाप दिलात म्हणून आज मी जरूर भोगणार. पण शापाला उत्साह द्या. शास्त्र आधार पायदळी तुडवू नका. मला शास्त्र आधार बनतो आहे म्हणून मी तुला शाप दे. शास्त्र आधार ज्ञान आहे की शिवभक्ताचा छळ ज्यावेळी तुझ्या कर्मी होईल त्यावेळी शंभू महादेवाचे त्रिशूळ पार्वती मातेच्या हाती जाईल. त्यावेळी पार्वती माता खरी तुझा उद्धार कर.